शिराळ्यात भारतीय दलित महासंघाचे बोंबाबोंब आंदोलन. महाराष्ट्र शासनाने कमी पटीच्या प्राथमिक शाळा बंद करून शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतल्यामुळे शिराळा तालुक्यातील 59 शाळा बंद होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शिराळा तालुक्यातील गोरगरीब, वंचित, दुर्बल समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या या आडमुठेपणामुळे या निर्णयाच्या विरुद्ध भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज शिराळा तालुका तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव, शिराळा तालुकाध्यक्ष दयानंद शिवजातक, वाळवा तालुकाध्यक्ष पिराजी थोरवडे, संतोष मोरे, अमोल माळी, सुनील घोलप, अनिकेत कांबळे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पाहुयात. जय शिवराय. सर्वप्रथम मी आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार असं अभिवादन करतो. मित्रांनो, आज जर बघितलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा बंद होणार आहेत त्याच्यामध्ये ह्या सांगली जिल्ह्यामध्ये टोटल जिल्हा परिषदेच्या 2000 शाळा आहेत. त्या 2000पैकी 500 शाळा बंद होणार आहेत आणि त्या 500 शाळांपैकी शिराळा तालुक्यातील 59 शाळा बंद होणार आहेत. मित्रांनो, याचा जर तुम्ही बारीक अभ्यास केला तर हे स्लो पॉयझन आहे. शिक्षण का बंद करायचं? कारण ह्या मनोवादी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी मुलं घडलीत ती शिक्षणामुळं घडलीत आणि ती खेडोपाड्यातनं घडलीत. त्यामुळं यांच्या मुळावरच गाव घालायचा, यांचं प्राथमिक शिक्षणच बंद पाडायचं म्हणजे हे या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकत नाहीत. आणि ह्यांची कॅसेट एकदा पुरी असली, डोकं एकदा कोरं असलं किंवा त्यांना जाती धर्माच्या नावाखाली त्यांना आपण भडकू शकतो हे त्यांना माहिती आहे. म्हणून हे मित्रांनो, शाळा बंद करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली. ती जाहीर करताना ती संसदेत चर्चेसाठी सुद्धा मांडली नाही किंवा शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळी असतील त्या तज्ज्ञ मंडळींना सुद्धा याच्यामध्ये चर्चेला बोलावलं गेलं नाही आणि आपल्या एकादेशाहीच्या जोरावरती ही तसंच पुढं रेटण्यात आलं. हे जर बघितलं तर हे खाजगीकरणाकडून कॉर्पोरेटीकरण हे असं त्यांचं हे धोरण आहे. म्हणजे पूर्णपणे गोरगरिबांच्या, बहुजनांच्या मुलांनी इथं शाळा शिकायची नाही, त्यांना शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवायचं. इथला शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, त्यांना कुणालाच या शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचे फार मोठं षडयंत्र आहे. पण एक लक्षात ठेवा, या शिराळा तालुक्यातील एकही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही. ही भारतीय दलित महासंघ शिराळा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. जिथं जिथं ही मनोवादी पिलावळ डुकी वर काढल तिथं तिथं त्यांची डुकी ठिचली जातील असा मी इशारा सुद्धा मी त्यांना या ठिकाणी देतोय. हे सुद्धा तिने लक्षात ठेवायचं आहे. आज या आमच्या आंदोलनाला आमच्या शिराळा तालुक्यातील विविध संघटनेचे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की भविष्यात हा लढा आपल्याला अतिशय तीव्र करावा लागणार आहे. कारण आपली येणारी पुढची पिढी जर शिकायची असेल तर आपल्याला हा लढा तीव्र करून ह्या शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी आपल्याला भाग पाडलं पाहिजे. आणि त्यासाठी हा शिराळा तालुक्यातून नव्हे तर ही महाराष्ट्रभर ही लोक चळवळ आपण उभा केली पाहिजे, ही माझं सगळ्यांना सांगणं आहे. त्यामुळं एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे तो शासनानं हा निर्णय मागे घ्यावा एवढंच मी त्यांना सांगतो. अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, माता जिजाऊंचा, माता रमाईंचा, माता सावित्रीबाईंचा, माता अहिल्याबाईंचा. अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे अटकी रे पटकी, शाळा बंद करणाऱ्या सरकारला आली रे पटकी. अरे अटकी रे पटकी, शाळा बंद करणाऱ्या सरकारला आली रे पटकी. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.